भीती ही मनुष्यातील सर्वात खोल आणि सर्वात मजबूत भावना आहे आणि जी निसर्ग विरोधक भ्रमांच्या निर्मितीसाठी सर्वोत्तम असते. भीतीच्या भ्रमातून बाहेर पडून वास्तविकता काय आहे हे आपण लक्षात घेणार आहात काय? सर्व सृष्टीचा निर्माणकर्ता परमेश्वर याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव सदा सर्व काळ असो. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, ज्यावेळी वास्तविकता भीतीने ग्रासली जाते त्यावेळी भ्रम तयार होतो आणि वास्तविकता काय आहे याच्याकडे लक्ष न दिल्याने बहुतेक वेळा भीती परिपूर्ण सर्व चित्रच बदलून टाकते. या भीतीला वेळीच आवर घातला नाही तर बंड करण्यासही कोणी मागे पुढे पाहत नाही. आणि खेदाची गोष्ट अशी आहे की भ्रमाचा भोपळा लवकर फुटतही नाही. आजच्या अध्ययनात आपण हेच पाहणार आहोत. कनान देश हेरण्यासाठी 12 हेर पाठविण्यात येतात. ते जे काही बातमी आणतात त्यानंतर एक भीती निर्माण झालेली पाहायला मिळते. इतके की ज्यांनी देवाचा अनुभव घेतला होता त्या इस्रायल लोकांनी देवाविरुद्ध बंड केले. पुढे काय होते ते आपण आजच्या अध्ययनात पाहूया. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, जर आपणाजवळ जुना करार आहे तर अवश्य उघडा गणनाचे पुस्तक 13वा अध्याय. 13व्या अध्यायाच्या पहिल्या 3 वचनांना आम्ही मागच्या कार्यक्रमात वाचले होते. आज आम्ही 4 पासून पुढच्या वचनांवर विचार करणार आहोत. आम्ही पाहिलं होतं श्रोत्यांनो की कशा प्रकारे हे लोक त्या वचनदत्त देशामध्ये हेर पाठविण्याची मागणी करतात. त्यांचा ह्याद्वारे जो अविश्वास होता, जी विश्वासाची कमी होती तीच आम्हाला दिसते. त्यांनी परमेश्वराच्या बोलण्यावर पूर्णपणे विश्वास ठेवला नाही. परमेश्वराने त्यांच्यासाठी तो देश आधीच हेरून ठेवला होता. जेव्हा शेवटी त्यांनी त्या देशात प्रवेश केला तेव्हा आम्हाला दिसतं की ते बलाढ्य लोक त्या ठिकाणीच राहत होते. त्या सर्व समस्या तेव्हा सुद्धा होत्या. त्रास आणि जे काही त्यांना वाटत होते ते सर्व काही जसेचे तसेच होते. आणि तरीसुद्धा त्यांनी तो प्रदेश घेतला. आमच्यासाठी ह्या ठिकाणी फार महत्वाचा संदेश आहे. काय आम्ही आज ख्रिस्ती जीवनात विश्वासाने चालत आहोत? अर्थातच खबरदारी आम्हाला बाळगायची आहे श्रोत्यानो, परंतु देवाच्या हातात आपले सर्व मार्ग सोपवण्याची सुद्धा आमच्याजवळ आज वेळ आहे. स्तोत्रसंहिता 37 अध्याय आणि 5वं वचन सांगतं की आपला जीवितक्रम परमेश्वरावर सोपवून दे. त्याच्यावर भाव ठेव, म्हणजे तो तुझी कार्यसिद्धी करील. एक वेळ अशी येते की आम्हाला सर्व काही, आमचे सर्व मार्ग, आमचे सर्व कार्य परमेश्वराच्या हातात पूर्णपणे देऊन त्याच्यावर विश्वास ठेवण्याची गरज असते. आता हे लोक त्या ठिकाणी आलेत, पण त्यांनी देवावर विश्वास ठेवला नाही. त्यांनी हेर पाठविण्याचा निश्चय घेतला. हे एक अजून उदाहरण आहे जेथे परमेश्वर लोकांना त्यांच्या स्वतःच्या इच्छेवर सोडून देतो. तो त्यांना तसे करू देतो. आधी त्यांच्याविषयी म्हणण्यात आले की तेव्हा त्याने त्यांच्या मागणीप्रमाणे त्यास दिले, पण त्यांचा जीव झुरणीस लावला. ह्यावेळी मात्र ह्याही पेक्षा अधिक भयंकर असे काही घडणार आहे. त्यांनी जेव्हा देवावरील अविश्वास आणि कमी भरोशाचे प्रदर्शन केले तेव्हा देवाने हेर पाठविण्याकरिता त्यांना परवानगी दिली. परंतु देवाने सांगितले की हे काम फार व्यवस्थित आणि योग्य प्रकारे व्हायला हवे. अर्थात प्रत्येक वंशाचा पुढारी त्या ठिकाणी निवडला जावा आणि तो जावा असे परमेश्वराने सांगितले. जे हेर गेलेत त्यांच्या नावाची सूची देण्यात आली आहे आणि आम्ही त्यामधील फक्त दोघांविषयी पाहणार आहोत. 6 ते 8 वचने वाचूया. त्यांची नावे ही रौबेन वंशातला जकुराचा मुलगा शमुवा, शिमोन वंशातला होरीचा मुलगा शाफाट, यहुदा वंशातला यफुन्नेचा मुलगा कालेब, इसाखार वंशातला योसेफाचा मुलगा इगाल, एफ्राईम वंशातला नूनाचा मुलगा होशा. कालेब आणि होशा हे ते दोघे होत. त्यांनी आणलेल्या बातमीविषयी आम्ही अधिक पाहणार आहोत. 17 ते 20 वचने सांगतात,
मोशेने त्यांना कनान देश हेरावयाला पाठविताना सांगितले की येथून नेगेब प्रांतावरून डोंगराळ प्रदेशात जा आणि देश कसा आहे, देशातील रहिवासी सबळ आहेत की दुर्बळ आहेत, ते थोडे आहेत की पुष्कळ आहेत, ते राहतात तो देश चांगला आहे की वाईट आहे, आणि त्यांच्या वस्तीची नगरे छावणी वजा आहेत की तटबंदीची आहेत, तसेच तेथील जमीन सुपीक आहे की नापीक आहे, त्यात झाडे झुडपे आहेत की नाहीत, हे पाहून या. हिंमत धरा व त्या देशातली काही फळे घेऊन या. ते दिवस द्राक्षांच्या पहिल्या बहराचे होते. श्रोत्यानो, त्यांना आज जायचे होते आणि त्यांना त्यांचे काम पूर्णपणे माहीत होते. 21 वचन सांगतं की मग त्यांनी जाऊन सीन रानापासून हमाथाच्या वाटेवरील रहोबापर्यंत देश हेरिला. हमात हे उत्तरेकडे होते. अनाकाचे वंशज त्यांनी तेथे पाहिले, जे बलाढ्य होते. नंतर 22 ते 25 वचनांमध्ये आम्हाला दिसतं की त्यांनी काय केले. त्यांनी त्या ठिकाणची फळे आणून मोशेला व इतरांना दाखवली. 26 आणि 27 वचने, ते हेर पारान रानातील कादेश येथे मोशे, अहरोन व इस्रायलाची सर्व मंडळी ह्यांच्याकडे आले आणि त्यांनी त्यांना व सर्व मंडळीला सर्व हकीकत सांगितली आणि त्या देशाची फळे दाखविली. ते मोशेला म्हणाले की ज्या देशात तू आम्हाला पाठविले त्या देशात आम्ही गेलो, त्यात खरोखरच दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत. तेथली ही फळे पहा. श्रोत्यानो, त्यांच्या बातमीप्रमाणे तो देश खरोखर दुधामधाचे प्रवाह वाहणारा देश होता. परमेश्वराने जे सांगितले होते ते अगदी अचूक होते. 28 आणि 29 वचने, त्या देशाचे रहिवासी मात्र बलवान आहेत आणि तेथील नगरे तटबंदीची असून फार मोठी आहेत. तेथे अनाकाचे वंशजही आम्ही पाहिले. नेगेब प्रांतात अमालेकी राहतात. डोंगराळ प्रदेशात हित्ती, यबुसी आणि अमोरी हे राहतात आणि समुद्र किनाऱ्यावर व यार्देन तीरी कनानी लोकांची वस्ती आहे. हे सर्व खरे होते. त्या ठिकाणी बलाढ्य लोक होते. ती शहरे तटबंदीची असून मोठी होती. सर्व वास्तविकतेच्या बाबतीत ते खरे होते, परंतु त्यांनी वास्तविकतेला चुकीचे करून मांडले आणि तेथेच त्यांचे चुकले. 31 ते 33 वचने सांगतात, पण जे पुरुष त्यांच्याबरोबर गेले होते ते म्हणाले, त्या लोकांवर स्वारी करण्यास आपण मुळीच समर्थ नाही, कारण ते आपणाहून बलाढ्य आहेत. त्याचप्रमाणे जो देश हेरून ते आले होते त्याविषयी इस्रायल लोकांना त्यांनी अनिष्ट बातमी दिली. ते म्हणाले, जो देश हेरण्यासाठी आम्ही गेलो होतो तो तेथील रहिवाशांना ग्रासून टाकणार आहे. तेथे आम्ही पाहिलेले सर्व लोक मोठे धिप्पाड आहेत. तेथे नेफिलिम म्हणजे नेफिली घराण्यातील अनाकाचे वंशज आम्ही पाहिले. त्यांच्यापुढे आम्ही स्वतःच्या दृष्टीने टोळासारखे दिसलो आणि त्यांनाही तसेच भासलो. श्रोत्यानो, त्या बलाढ्य लोकांसमोर ते स्वतःला टोळ समजले. ते देवाला पूर्णपणे विसरले आणि त्यांनी जर त्या ठिकाणी देवाला मधात ठेवले असते तर सर्व काही वेगळेच झाले असते. परंतु आम्हाला दिसतं की त्यांच्या ह्या माहितीनुसार इस्रायली लोक घाबरून गेले. कालेब व यहोशूने जी बातमी दिली ती मात्र खरी होती. दोन्ही वास्तविकता होत्या हे लक्षात घ्या. फक्त त्यांची मते भिन्न होती. अल्पसंख्यक म्हणत होते, आपण जाऊया आणि तो प्रदेश घेऊया. आम्ही पूर्णपणे समर्थ आहोत. परंतु जे संख्येने अधिक लोक होते त्यांचे म्हणणे होते की आम्ही असे करू शकत नाही. ह्या लोकांनी त्यांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवला. त्यांना वाटले ते तो प्रदेश घेऊ शकणार नाहीत, कारण त्यांच्या जवळ देवावर पर्याप्त विश्वास नव्हता. आता श्रोत्यांनो, आम्ही 14व्या अध्यायाकडे वळणार आहोत. ह्या ठिकाणी लोक परमेश्वराविरुद्ध बंड करतात. त्या प्रदेशात प्रवेश करण्यास इस्रायलांचा नकार. मोशे इस्रायलांसाठी प्रार्थना करतो. त्यांच्यावर देवाचा न्याय प्रगट होतो. इस्रायलांचा अमालेकी आणि कनान्यांद्वारे पराजय आम्हाला ह्या अध्यायात पाहायला मिळतो. इस्रायली आता निर्णयाच्या ठिकाणी पोहोचले आहेत. ते त्यांना त्या देशात प्रवेश करणार किंवा नाही ह्याविषयी निर्णय घ्यावाच लागणार होता. ते प्रवेश करण्यास नकार देत आहेत असे आम्हाला आढळते. ह्याचे कारण त्यांचा अविश्वास होता. पवित्र शास्त्र बायबलमध्ये सर्व गोष्टींचे उत्तर आणि कारण आम्हाला सापडते. इब्री लोकास पत्र 3 अध्याय 17 ते 19 वचनांमध्ये इब्री लोकास लिहिणारा लेखक ह्या गोष्टीला अशा प्रकारे मांडतो. इब्री लोकास पत्र 3 अध्याय 17 ते 19 वचने. आणि 40 वर्षे तो कोणावर संतापला, ज्यांनी पाप केले, ज्यांची प्रेते रानात पडली, त्यांच्यावर नव्हे काय? आणि शपथ वाहून
तो कोणाला म्हणाला की तुम्ही माझ्या विसाव्यात येणार नाही? ज्यांनी अवज्ञा केली त्यांनाच की नाही? तर ह्यावरून आपल्याला दिसून येते की अविश्वासामुळे त्यांना आत येता आले नाही. श्रोत्यानो, त्यांच्या अविश्वासामुळे ते बाहेर राहिले. मी गोड गीत गावे देवा तुझ्या प्रीतीचे. मी गोड गीत गावे देवा तुझ्या प्रीतीचे. तुझेच गुण गावे हे ध्येय जीवनाचे. हे ध्येय जीवनाचे. मी गोड गीत गावे देवा तुझ्या प्रीतीचे. त्या प्रभात शांत वेळी क्षितिजावरी तिलाली. क्षितिजावरी तिलाली. बेरुनी आल्या वेली गाण्यातुला भूपाळी. गाण्यातुला भूपाळी. मी गोड गीत गावे देवा तुझ्या प्रीतीचे. येशूची प्रीती गावी महिमा तुझी वर्णावी. महिमा तुझी वर्णावी. मजवारी प्रीती करी पुन्हा पुन्हा वदावी. पुन्हा पुन्हा वदावी. मी गोड गीत गावे देवा तुझ्या प्रीतीचे. तुझेच गुण गावे हे ध्येय जीवनाचे. हे ध्येय जीवनाचे. मी गोड गीत गावे देवा तुझ्या. 14वा अध्याय पहिली 2 वचने सांगतात की तेव्हा सर्व मंडळीने गळा काढून विलाप केला आणि लोक रात्रभर रडले. सर्व इस्रायल लोक मोशे आणि अहरोन ह्यांच्या विरुद्ध कुरकुर करू लागले. सर्व मंडळी त्यांना म्हणाली, आम्ही मिस्र देशात मेलो असतो तर बरे झाले असते, किंवा ह्याच रानात मेलो असतो तरी बरे झाले असते. मला वाटतं श्रोत्यानो की मोशे व अहरोनाला नक्कीच असे वाटले असेल की आम्ही रानात मेलो असतो तर बरे झाले असते. कमीत कमी ह्या लोकांच्या निरंतर कुरकुरीपासून आम्हाला सुटका तर मिळाली असती. 3रं वचन पुढे सांगतं की तरवारीने आमचा निपात व्हावा म्हणून परमेश्वर आम्हाला ह्या देशात का नेत आहे?
आमच्या बायका मुलांची लूट होईल. आम्ही मिसर देशात परत जावे, हेच बरे नव्हे काय? खरे पाहता श्रोत्यांनो, ते अनायसे देवाला दोष देत होते की देवाने त्यांच्या लेकरांना काय होत आहे ह्याची मुळीच काळजी घेतली नाही. आपणाला माहीत का श्रोत्यांनो, की त्या वचनदत्त देशात कोणी प्रवेश केला? त्यांच्या लेकरांनी. पुढच्या पिढीने. वृद्ध लोकांना त्या देशात प्रवेश मिळाला नाही. वृद्ध लोक त्यांच्या लेकरांसाठी चिंतित होते आणि असे दाखवित होते की देवाला त्यांची काळजी नाही. परंतु देवाला त्यांची काळजी होती आणि म्हणूनच ती तरुण पिढी त्या देशात प्रवेश करू शकली. 4 ते 9 वचने ते आपसात म्हणाले, आपण कोणाला तरी पुढारी करून मिस्र देशाला परत जाऊया. तेव्हा मोशे व अहरोन तेथे जमलेल्या इस्रायलाच्या सर्व मंडळीसमोर पालथे पडले आणि देश हेरून आलेल्यांपैकी नूनाचा मुलगा यहोशवा व यफुन्नेचा मुलगा कालेब ह्यांनी आपले कपडे फाडिले आणि ते इस्रायल लोकांच्या सर्व मंडळीला म्हणाले, चहूकडे फिरून आम्ही जो देश हेरून आलो तो अतिशय उत्तम आहे. परमेश्वर आमच्यावर प्रसन्न असला तर तो त्या दुधामधाचे प्रवाह वाहणाऱ्या देशात आम्हाला नेईल आणि तो देश आम्हाला देईल. तुम्ही परमेश्वराविरुद्ध बंड मात्र करू नका आणि त्या देशाच्या लोकांची भीती बाळगू नका, कारण ते आमचे भक्ष्य होतील. त्यांचा आधार तुटला आहे, पण आमच्याबरोबर परमेश्वर आहे. त्यांची भीती बाळगू नका. यहोशू व कालेबने दुसऱ्याप्रमाणेच माहिती आणली. त्यांच्या बातमीत काय फरक होता श्रोत्यानो? वास्तविकतेचे योग्य स्पष्टीकरण त्यांनी त्या ठिकाणी दिले. त्यांनी त्यामध्ये देवाला संमेलित केले होते. जेव्हा आपण बलाढ्य लोकांसमोर स्वतःला टोळ समजू लागता, तेव्हा श्रोत्यानो खऱ्या अर्थाने आम्हाला देवाची गरज भासते. ह्या लोकांना निश्चितच ह्यावेळी देवाची गरज होती. यहोशू व कालेब म्हणाले की परमेश्वर आमच्यावर प्रसन्न असला तर तो त्या दुधामधाचे प्रवाह वाहणाऱ्या देशात आम्हाला नेईल. तो देश तो आम्हाला देईल. परंतु जोपर्यंत ते देवावर विश्वास ठेवणार नाही, तर देव त्यांच्यावर प्रसन्न कसा होईल? त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवायलाच हवा होता. ते म्हणतात की ते आमचे भक्ष्य होतील. त्यांना इतका आत्मविश्वास होता श्रोत्यांनो, की त्यांनी अशा प्रकारचे शब्द उच्चारलेत. त्यांचा देवावर विश्वास होता. 10वं वचन आम्हाला सांगतं, पण सर्व मंडळी म्हणू लागली की ह्यांना दगडमार करा. तेव्हा दर्शन मंडपात परमेश्वराचे तेज सर्व इस्रायल लोकांच्या दृष्टीस पडले. काय आपल्या लक्षात आले का की जेव्हा जेव्हा कुरकूर ह्या लोकांनी केली, बंड केला, तक्रार केली, तेव्हा देवाचे गौरव प्रगट झाले? परमेश्वर त्याच्या विरुद्ध केलेल्या ह्या सर्व बंडामुळे फार खेदित झाला होता. 11 आणि 12 वचने सांगतात, मग परमेश्वर मोशेला म्हणाला, कोठवर हे लोक मला तुच्छ लेखणार आणि ह्यांच्यामध्ये मी केलेली सगळी चिन्हे पाहूनही हे कोठवर माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत? मी त्यांचा मरीने संहार करून त्यांचा वारसा नष्ट करीन आणि तुझेच त्यांच्याहून मोठे व प्रबळ राष्ट्र करीन. परमेश्वर म्हणतो की मी त्यांना नाश करीन व माझ्या प्रतिज्ञा करण्यास मी तुझ्यापासून एक राष्ट्र बनवीन. नंतर आम्हाला दिसतं 13 ते 19 वचनांमध्ये की मोशे परमेश्वराला म्हणतो, तू आपल्या सामर्थ्याने ह्या लोकांना मिस्री लोकांमधून आणले आहेस आणि तू जर आता ह्यांचा संहार केलास तर मिस्री लोक ऐकतील आणि ते हसतील, ते थट्टा उडवतील. आणि परमेश्वर मोशेचे म्हणणे ऐकतो आणि तो ह्या लोकांना त्या देशात देण्याकरिता तयार होतो. आता आपण पुढे पाहूया 20व्या वचनात. 20वं वचन सांगतं, तेव्हा परमेश्वर म्हणाला, तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी त्यांना क्षमा केली आहे. श्रोत्यानो, ह्या ठिकाणी मोशेने जी भूमिका पार पाडली आहे ती फार महत्वाची आहे. बरेचदा आम्ही अशा प्रकारची भूमिका पार पाडत नाही. आम्ही परमेश्वराजवळ अन्य लोकांसाठी प्रार्थना करीत नाही. 21वं वचन, 14वा अध्याय 21वं वचन सांगतं की वास्तविक मी जिवंत आहे आणि सारी पृथ्वी परमेश्वराच्या महिम्याने भरलेली आहे. जसे देवाने ह्या लोकांना मिस्रमधून बाहेर काढले आणि त्यांना वचनदत्त देशात पोहोचवले, तसेच देवबाप तुमच्या आणि माझ्यासाठी त्याची जी योजना आहे ती तो पूर्ण करण्यास तयार आहे. श्रोत्यानो, त्याने आमचे तारण केले आणि त्याच्याजवळ आमच्याकरिता एक महान अशी योजना आहे. 22 ते 24 वचने सांगतात, 22 पासून 24 वचने, आणि ह्या सर्व लोकांनी माझा महिमा आणि मिस्र देशात व रानात मी केलेली चिन्हे पाहूनही 10दा माझी परीक्षा पाहिली आणि माझे सांगणे ऐकले नाही. म्हणून जो देश मी त्यांच्या पूर्वजांना शपथपूर्वक देऊ केला आहे तो खरोखर त्यांच्या दृष्टीस पडावयाचा नाही. ज्यांनी मला तुच्छ लेखिले त्यातले कोणीही तो देश पाहणार नाही.
तथापि माझा सेवक कालेब ह्याची वृत्ती निराळी आहे आणि मला तो पूर्णपणे अनुसरला आहे. म्हणून ज्या देशात तो गेला होता त्या देशात मी त्याला नेईन व तो देश त्याच्या वंशजांचे वतन होईल. इस्रायलांवर परमेश्वराचा न्याय प्रगट होतो. ज्या लोकांनी कुरकुर केली ते त्या देशात प्रवेश करणार नव्हते. यहोशुवा आणि कालेब ह्यांना परमेश्वर दुसऱ्यांपासून अलग करतो. तो त्यांना वचन देतो की ते त्या देशात प्रवेश करतील आणि श्रोत्यांनो, परमेश्वराने दिलेले वचन पूर्ण केले. परमेश्वर त्यांना सांगतो की ते 40 वर्षे ह्या रानात भटकतील. 40 दिवस देश हेरण्याकरिता लागले होते आणि प्रत्येक दिवसाच्या मागे एक वर्ष शिक्षा त्यांना परमेश्वराने दिली. ज्यांनी चुकीची बातमी आणली होती त्यांना परमेश्वराने मरीने मारले. ते त्या देशात जाण्यास घाबरले, परंतु रानातील आपत्तींना तोंड देताना ते त्याहीपेक्षा अधिक घाबरले. त्यांनी ह्या वेळेला संधी गमावली. जेव्हा परमेश्वर त्या देशात त्यांना जावयास सांगत होता तेव्हा ते गेले नाहीत. आता ते जाऊ इच्छित आहेत. हे त्यांचे गृहीत होते. श्रोत्यानो, गृहीत धरणे विश्वास होत नाही. देवाच्या मार्गाने नाही, परंतु पुन्हा स्वतःच्याच मार्गाने ते त्या देशामध्ये जाऊ इच्छितात. जेव्हा आम्ही देवाच्या इच्छेला समर्पित असत नाही, देवाला अधीन राहत नाही, तेव्हा आम्हाला कधीच विजय प्राप्त होऊ शकत नाही. आता आपण 15व्या अध्यायाकडे वळूया. ह्या ठिकाणी परमेश्वराचा उद्देश समाप्त झाला नाही. शब्बात दिवस मोडणाऱ्यास दगडमार करून मारण्याची शिक्षा परमेश्वर देत आहे. आणि त्यानंतर निळीफीत आणि गोंडे ह्याविषयी आम्हाला वाचायला मिळते. कादेश बर्न्या ह्या ठिकाणी इस्रायली लोक निर्णय घेण्याच्या स्थितीस पोहोचले. आपणास माहीत आहे श्रोत्यानो की निर्णय घेणे आमच्या प्रत्येकाच्या जीवनात किती कठीण जाते. हे विशेष करून ख्रिस्ती लोकांच्या जीवनात खरे आहे. पुष्कळदा आम्ही अशा ठिकाणी येऊन पोचतो जेथे आम्हाला कळत नाही की आम्ही कोठे जावे, काय करावे. परंतु ह्या लोकांसाठी त्यांना कोठे जायचे आहे हे अगदी स्पष्ट होते. विश्वास ठेवून त्या देशात त्यांनी प्रवेश करायचा होता किंवा अविश्वास बाळगून त्यांना त्या देशामध्ये प्रवेश नाकारायचा होता आणि हे त्यांच्यावर अवलंबून होते. परंतु त्यांनी चुकीचा निर्णय घेतला. ते अविश्वासाने भरले. रानातील समस्यांकडे पाहिल्यावर त्यांना वाटले की त्या देशात जाणे बरे पडले असते, म्हणून त्यांनी त्या देशात जाण्याचा प्रयत्न केला. परंतु हा निर्णय त्यांनी विश्वासाच्या आधारावर घेतलेला नव्हता, हे लक्षात घ्या. हा निर्णय रानातील 2 वर्षाच्या अनुभवाद्वारे त्यांनी घेतला होता आणि गृहीत धरले होते की आम्ही त्या देशात जाऊ शकू. श्रोत्यानो, गृहीत धरणे सुद्धा अविश्वासाप्रमाणेच एक वाईट गोष्ट आहे. जेव्हा आम्ही एखादा निर्णय घेऊन पुढे जातो तेव्हा आम्ही फार सावधगिरी बाळगायला हवी की आम्ही विश्वासाने चालत आहोत किंवा नाहीत, किंवा आम्ही गृहीत धरून चालत आहोत. देवाच्या उत्तराची आम्ही प्रतीक्षा करायला हवी आणि त्याची इच्छा आम्ही जीवनामध्ये जाणून घ्यायला हवी. आम्हाला दिसतं श्रोत्यानो की कादेश बर्न्या ह्या ठिकाणी देवाने त्यांना रानामध्ये पाठवले. चालणे भटकण्यात परिवर्तित झाले, कूच करणे कुरकुरीत बदलले, साक्ष देणे रडण्यामध्ये बदलले, निश्चितता अनिश्चिततेमध्ये बदलली, संगीत उसास्यात बदलले, काम करणे फक्त इच्छा होऊन राहिली. खेदाने म्हणावं लागतं श्रोत्यानो की अनेक ख्रिस्ती लोकांचे जीवन आज अशाच प्रकारे व्यतीत होत आहे. आता मनोवेदक गोष्ट ही की शांतीपूर्ण वर्षे होती. ह्यांचा वृत्तांत आम्हाला कोठेच वाचायला मिळत नाही. आम्ही फक्त काहीच घटना वाचू शकतो ज्यांचा ऐतिहासिक रूपाने एकमेकांशी कुठेच जुळलेला संबंध दिसत नाही. ह्यांचा सविस्तर वृत्तांत नाही. असं वाटतं जणू इस्रायलांनी ही वर्षे नाहकच गमावलीत. जेव्हा मी यहोशूच्या 5व्या अध्यायात पाहते तेव्हा मला कळते की ह्या काळात त्यांनी आपल्या लेकरांची सुनता केली नव्हती. त्यावरून दिसतं की देवाने जो अब्रामाशी करार केला होता त्यानुसार ते देवाची इच्छा पूर्ण करीत नव्हते. त्यांनी देवाला अर्पणे सुद्धा अर्पिली नाहीत. हे सुद्धा आम्हाला कळतं. श्रोत्यानो, ही अर्पणे ख्रिस्ताकडे निर्देश करतात व ते त्या 40 वर्षात अर्पण आणीत नव्हते. इतकेच नाही, परंतु त्यांनी ह्या काळात मूर्तीपूजा सुद्धा सुरू केली होती आणि ह्याविषयी आम्हाला आमोसच्या पुस्तकात फार विस्तृतपणे वाचायला मिळते. ह्यावरून आम्हाला दिसतं की इस्रायली ह्या काळात देवाशी मुळीच विश्वासू नव्हते. ह्या भटकण्याच्या वर्षांमध्ये आमच्यासाठी बरेच पाठ आहेत. आम्ही ह्या जगात परदेशी आणि प्रवासी आहोत हे लक्षात घ्या. जग
एक रान आहे श्रोत्यानो. हे आम्हाला तसे भासणार नाही, परंतु परमेश्वराच्या दृष्टिकोनातून हे जग एक रान आहे. आम्ही विश्वासणारे हातून प्रवास करीत आहोत. ह्या अध्यायाचा एक उद्देश आहे, तो म्हणजे ते देवाच्या आशीर्वादांना रोखू शकतात, परंतु देवाच्या उद्देशाला मात्र समाप्त करू शकत नाहीत. लक्षात घ्या की जरी इस्रायली रानात भटकू लागले, तरी परमेश्वर म्हणतो की ते त्या देशात प्रवेश करतील. ही भविष्यद्वाणी आहे आणि ती पूर्ण होणार आहे. पहिल्या 2 वचनात आम्हाला वाचायला मिळतं की परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायल लोकांना सांग, मी तुम्हाला तुमच्या वस्तीसाठी देऊ केलेल्या देशाला तुम्ही जाऊन पोहोचाल. जेव्हा ते त्या देशात प्रवेश करतील, तेव्हा त्यांनी काय करावे हे परमेश्वर आता त्यांना पुढे सांगणार आहे. 40 वर्षानंतर नवीन पिढीने त्या देशात प्रवेश केला. त्यांनी त्या गोष्टी केल्या ज्या त्यांच्या पूर्वजांनी करण्याचे दुर्लक्षिले होते. 3 आणि 4 वचन सांगतं, आणि परमेश्वरासाठी सुवास म्हणून गुरेढोरे किंवा शेरडे मेंढरे यांचे परमेश्वराप्रित्यर्थ हवन कराल. मग ते होमबलीचे असो, किंवा नवस फेडण्याचा, किंवा स्वकुशीचा, किंवा तुमच्या नेमिलेल्या सणातला तो यज्ञ असो. यज्ञ करणाऱ्याने परमेश्वराप्रित्यर्थ प्रत्येक कोकरामागे होमबलीबरोबर किंवा यज्ञासाठी 1/4 हिनभर तेलात मळलेल्या 1 एफा सपीठाचे अन्नार्पण करावे. श्रोत्यानो, ह्या अन्नार्पणांविषयी आम्ही पुढच्या कार्यक्रमामध्ये अधिक पाहणार आहोत. मला खात्री आहे की परमेश्वर आपणाशी बोललेला आहे. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियांनो, भीती ही आमचे जीवन उद्ध्वस्त करणारी आहे. भीती आम्हाला देवाविरुद्ध बंड करायला लावून आम्हाला देवापासून, देवाच्या आशीर्वादांपासून दूर नेते. परंतु भ्रम आणि वास्तविकतेच्या मधून जर आपण देवावर आमची दृष्टी केंद्रित केली, त्याने केलेले उपकार यांची आठवण केली, तर निश्चितच आमचे जीवन बदलून जाईल. भीती नष्ट होईल आणि आमचा देवावरचा विश्वास दृढ होईल. म्हणून कधीही भीतीपोटी कोणताही निर्णय न घेता केवळ विश्वासाच्या आधारावरच निर्णय घ्यावा. यासाठी देव आपणास सहाय्य करो. आपण प्रार्थना करू. आमच्यावरती प्रीती करणारे आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, तुझे आम्ही आभारी आहोत यासाठी की प्रभूजी आम्ही या जिवंतांच्या भूमीवरती जिवंत असे आहोत, आणि हे केवळ तुझी कृपा म्हणून आहे हे आम्हाला ठाऊक आहे. प्रभूजी, आज आम्ही पाहिलं की भीती कशा प्रकारे मनुष्याचं जीवन उद्ध्वस्त करू शकते. आणि म्हणूनच प्रभूजी, आज आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो असताना आमची विनंती आहे, आमची प्रार्थना आहे की कोणतीही परिस्थिती, कोणतंही संकट याच्याद्वारे आम्ही भयभीत होऊ नये. आमच्यामध्ये भीती असावी ती केवळ तुझी असावी. ते भय आमच्यामध्ये असावं तुझ्याबद्दलचं. आणि म्हणूनच प्रभूजी, आम्ही स्वतःला तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवतो. तू आमचा ताबा घे आणि या जगामध्ये जगत असताना प्रभूजी, जी काही भीती आमच्यामध्ये असेल ती सर्व तू दूर कर आणि केवळ तुझी भीती बाळगण्यास प्रभूजी तू आम्हाला सहाय्य कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गौरवी नावात ही प्रार्थना करतो, म्हणून तू ऐक. आमेन. ख्रिस्ताचे भय बाळगून एकमेकांच्या अधीन असा. प्रभूची शांती आपणाबरोबर असो.